केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आपल्याबरोबर आहेत। आज जळगावमध्ये लेक लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आणि महिला आता सेल्फी घेतात आहेत रक्षाताईंबरोबर। रक्षाताई, लेक लाडकी योजना लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता संपूर्ण महाराष्ट्रभर दिली जाणार आहे। 17 ऑगस्टला पहिला हप्ता महिलांच्या खात्यावरती देखील जाणार आहे। काय संपूर्ण जिल्ह्यातली परिस्थिती आहे, काय माहिती आहे? तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत किती महिलांनी रजिस्टर्ड केले? संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 5 लाखाच्या वरती आतापर्यंत फॉर्म भरले गेलेले आहे ना। आज आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज इथे महिलांचा ह्या कार्यक्रमासाठी प्रतिसाद होता। जवळपास 40 ते 50 हजार महिला आज इथे उपस्थित होत्या आणि आता आपल्याला माहिती आहे की 19 तारखेला रक्षाबंधन आहे। ते सगळ्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे की ह्या योजनेच्या माध्यमातून महिलांना कुठे ना कुठे आज त्यांचा मान सन्मान मिळण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून होतोय। फक्त लाडकी बहीण योजना नाही तर आपण याच्या आधी सुद्धा बघितलं असेल की बचत गटाच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल की आमचं राज्य सरकार असेल सातत्याने बचत गटाच्या माध्यमातून महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपण बघू शकतो की मागच्या बजेटमध्ये आता बसमध्ये सुद्धा 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे। संपूर्ण जर आपण बघितलं की महिला ही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये आणि खास करून ग्रामीण भागाची महिला कुठे मागे राहता कामा नये, याच्यासाठी केंद्र आणि राज्य पूर्णपणे प्रयत्न करते की महिलांना पुढे आणून त्यांना योग्य तो मान सन्मान दिला। महायुतीमध्ये घटक पक्ष आहे रवी राणा यांचा। रवी राणांचंच वक्तव्य आहे की जर आम्हाला जिंकून दिलं तर ती योजना जी आहे ती आम्ही पुढे चालू ठेवू आणि 1,500चे आम्ही 3,000 करू। आम्हाला जर महायुतीला जर जिंकून नाही दिलं तर तुमच्या खात्यात टाकलेले 1,500 पण आम्ही काढून घेऊ। ही वक्तव्य भोवणार नाही का तुम्हाला? मला असं वाटतं कोण काय बोलतं याच्याकडे माझं लक्ष नाही किंवा मी बघितलंही नाही, पण मला आमच्या नेत्यांवर आदरणीय देवेंद्रजींच्या शब्दावर आम्हाला विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने आज राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोघं उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी आज सगळ्यांसमोर एवढ्या जनते म्हणजे एवढ्या महिलांसमोर आज जाहीर केलेलं आहे की कोणती योजना बंद होणार नाही आणि मतदानच महिलांनी आम्हालाच मतदान करावं हा त्याच्या मागचा उद्देश नाही आहे। नक्कीच इलेक्शन आलेलं आहे, प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने प्रयत्न करतोय की त्यांना बहुमत मिळालं पाहिजे, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय। पण त्याचा कुठे ना कुठे जोड तुम्ही जर ह्या सगळ्या योजनांची लावत असेल तर मला असं वाटतं हे कुठे ना कुठे चुकीचं आहे। कारण की आपण बघू शकतो की महिलांसाठी सातत्याने मागच्या 10 वर्षापासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करतोय। आधी बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे। आज मला सांगताना आनंद होतो की जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास एक तालुक्यातलं जर माझ्या लोकसभेमध्ये जर मी बघितलं जवळपास 6 विधानसभा येतात, 6 विधानसभेमध्ये जवळपास 60,000 महिला आज बचत गटाच्या माध्यमातून रजिस्टर झालेल्या आहे। आज 50% आरक्षण त्यांना सूट आपल्या बसच्या तिकीटमध्ये आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकतो की ह्या लाडली बहीण योजनेच्या माध्यमातून 5 लाखाच्या वरती आज अर्ज भरले गेलेले आहे। म्हणून प्रत्येक गोष्ट जर तुम्ही परंतु रक्षाताई जात असेल तर कुठे ना रक्षाताई लोकसभेमध्ये ह्या वक्तव्यांचा फटका बसलेला आहे, कारण की 400 पारचा नारा असेल, संविधान बदलाचा नरेटिव्ह असेल, ह्या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत त्याचा फटका तुम्हाला लोकसभेत तर बसलाय। आता अशी विधानं तुमच्या महायुतीतलीच नेते करतात आहेत, त्यामुळे तुम्हाला विधानसभेत देखील फटका बसण्याची शक्यता आहे का? तुमचं मत काय? नाही, आम्हाला काही फटका बसणार नाही। प्रत्येक इलेक्शनचे कॅल्क्युलेशन हे वेगळे वेगळे असतात। लोकसभा नक्कीच ह्यावेळेस वेगळ्या विषयांवर चर्चित होती आणि प्रत्येक लोकसभेचं कॅल्क्युलेशन ह्यावेळेस वेगळं होतं। आम्ही मान्य करतो की आम्ही कुठे ना कुठे कमी पडलो, पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही विधानसभेमध्ये कमी पडू। विधानसभेमध्ये पण महायुतीच्या आमच्या जेवढ्याही जागा आहे या पूर्ण ताकदीने चांगल्या पद्धतीने निवडून येते। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। या होत्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभा खासदार आहेत। आज लेक लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ जो आहे तो जळगाव जिल्ह्यातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला। या संपूर्ण सभेला दोन्ही जळगावचे खासदार जे आहेत, महिला खासदार उपस्थित होत्या। रक्षा खडसे यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं की रवी राणा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते मी ऐकलेलं नाही आणि त्याच्यावरती बोलणं देखील योग्य नाही, परंतु ही जी योजना जी आहे ती आमची बंद होणार नाही असं जे ठाम मत आहे ते रक्षा खडसे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।